महाराष्ट्रात मिळणाऱ्या भाज्या याविषयीची आपली जी सिरीज आहे तर त्यामध्ये आजची जी भाजी आहे ती आहे आंबाडी. हिलाच लॅटिनमध्ये म्हटलं जातं हिबिस्किस कॅनॅबिनिस किंवा इंग्लिशमध्ये हिला इंडियन हेम्प असं म्हणतात. हिंदीमध्ये हिला पटसन असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे भारताच्या बऱ्याचशा सगळ्या भागांमध्ये मिळणारी अशी ही भाजी आहे. आंबाडी नावातच आहे की पूर्ण आंबट असतं. हिची फुलं आणि पानं हे सगळं वापरात येऊ शकतं. भाजीसाठी मोस्टली पानं वापरली जातात. तर साधारण एक 3 ते 5 हात उंचीचं असं हे एक झुडूप असतं आंबाडीचं आणि थोडेसे त्याला काटे सुद्धा असतात आणि जी पानं असतात ना त्याला सुद्धा साईडनी कात्र्या असतात. पिवळसर रंगाची अशी ही फुलं या भाजीला येतात. त्यामुळे इमेजमध्ये बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, कदाचित तुम्ही पाहिली असेल आणि कोणी कोणी ती खाल्ली सुद्धा असेल. तर अशी ही जी आंबाडीची भाजी आहे हिचे जे गुण सांगितलेले आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही एक रुचिकारक वनस्पती आहे. तुमची तोंडाची चव गेली असेल किंवा तापातून आजारातून उठला असेल आणि तोंडाला चव लागत नसेल अशा वेळेला आंबाडीची भाजी तुम्ही आवर्जून खाऊ शकता. त्याचबरोबर हिचा एक गुण जो सांगितलेला आहे तो विरेचन सांगितलेला आहे. विरेचन म्हणजेच पोट साफ होण्यासाठी मदत होते. त्यामुळे जर का तुम्हाला अजीर्ण झालं असेल, पोट साफ होत नसेल आणि जर का पित्ताचा सुद्धा त्रास होत असेल आणि पित्त जास्ती प्रमाणात शरीरात वाढलं असेल, पित्ताचा प्रकोप झाला असेल, खूप जास्त जळजळ होत असेल, डोकं दुखणं, आंबट ढेकर येणं अशा प्रकारे, तर अशा वेळेला तुम्ही आवर्जून आंबाडीची भाजी खाऊ शकता. त्यामुळे तुमचं पोट व्यवस्थित साफ होईल. त्याचबरोबर पित्त सुद्धा शरीरातून बाहेर निघून जाईल जे अतिरिक्त वाढलेलं आहे ते, आणि तुमचं पित्त आपोआप शमन झाल्यामुळे बरेचसे त्रास कमी होऊन जातील. त्यामुळे असा छान उपयोग ह्या आंबाडीच्या भाजीचा होतो. त्याचबरोबर एक्सटर्नली वापरण्यासाठी ज्या लोकांना जळवात आहे, ज्यांना म्हणजे हातापायातला सतत आग होत असते, सतत असे गरम हातपाय असतात किंवा सतत घाम येतो, ओले होतात, अशा प्रकारचा जर का त्यांना त्रास असेल तर अशा वेळेला ही जी आंबाडीची भाजी आहे ना ही थोडंसं मीठ टाकून पाण्यामध्ये उकळायची आणि ही जी वाफ येते ती हातापायांना वाफ घ्यायची आहे. त्याचबरोबर हा जो गरम गरम पाला आहे ना तो पण हातापायाला बांधला तरी सुद्धा हा जळवातीचा त्रास कमी झालेला बघायला मिळतो. अजून पुन्हा जर जास्त प्रमाणात तुम्हाला पित्ताचा त्रास असेल आणि विरेचन करायचं असेल तर तुम्ही जो फुलं आहेत ही आंबाडीची, तर ह्या फुलांचा रस घेऊन त्याच्यामध्ये थोडीशी खडी साखर टाकून तो रस जो आहे तो रस जरी घेतला तरी सुद्धा छान प्रकारे पोट साफ होऊ शकतं. तर अशा प्रकारे ही जी मिळते आंबाडीची भाजी ही करण्याच्या वेगवेगळ्या रेसिपी आहेत. काही लोक वाफवून मग पिळून त्याच्यामध्ये थोडंसं लसूण घालून ही भाजी केली जाते. आणि आणखी एक खूप छान फायदा आहे, जर का तुम्ही खूप तेलकट खाल्लं असेल आणि मग त्यामुळे तुम्हाला अजीर्ण झालं असेल, म्हणजे तेलाचं अजीर्ण झालं असेल जर तुम्हाला खूप जास्त प्रमाणात तेल खाण्यामुळे, तर अशा वेळेला हे अजीर्ण बरं करण्यासाठी सुद्धा ही आंबाडीची भाजी खूप चांगल्या प्रकारे उपयोग करते. आणि मग त्यावेळेला ही आंबाडीची भाजी करतो त्यात थोडासा आवर्जून लसूण सुद्धा घातला पाहिजे, जेणेकरून अजीर्ण कमी होण्यासाठी ओव्हरऑल फायदा ह्या भाजीचा दिसून येतो. भाजीबद्दलची माहिती जर का तुम्हाला नवीन वाटली असेल, वेगळी वाटली असेल तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने आंबाडीची भाजी बनवतात हे मला कमेंट करून सांगा.